2 दिवस झालं बाहेर छान असं पावसाचं वातावरण जे आहे ना तर ते तयार झालेलं आहे आणि सकाळपासूनच खूप जोराचा पाऊस जो आहे तो सुरू झालेला होता। आता अशा पावसामध्ये काहीतरी तिखट खावंसं वाटतं, तर म्हटलं चला छान अशी बाजरीची भाकरी आणि मिरचीचा खरडा आपण बनवायला घेऊयात। तर आता इथे सगळ्यात आधी भाकरी बनवून घेतल्या आणि त्यानंतर ज्या अशा मोठ्या मिरच्या असतात तर त्या मी घेतलेल्या आहेत आणि त्याला मधोमध व्यवस्थित असं चिरून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच तव्यामध्ये मी तेल टाकलं आणि ज्या मिरच्या आहेत तर ते यामध्ये टाकून घेतल्या। आता मिरच्या टाकल्या की त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये टाकायचं, सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटं त्यावरती झाकण ठेवायचं। आता 2 ते 3 मिनिटं झाली की पुन्हा व्यवस्थित मिरच्या हलवून घ्यायच्या, त्यानंतर थोडंसं पाणी जे आहे ते यामध्ये ॲड करायचं आणि पुन्हा त्यावरती झाकण ठेवायचं। 3 ते 4 मिनिटं झाली की मिरच्या आपल्या व्यवस्थित अशा सॉफ्ट होतात। तर आता इथे वरुट्याने मी व्यवस्थित असं ते मॅश करून घेणार आहे। तुम्ही इथे तांब्याचा वापर केला तरी सुद्धा चालेल। आता छान असा इथे आपला मिरचीचा खरडा तयार आहे आणि भाकरीसोबत हा खरडा खायला खूपच छान लागतो। तर चला भेटूयात